सुमन जर अर्जुन आणि सायलीच्या ताब्यात सापडली तर ती आपलं सत्य सगळं सांगून टाकेल. त्यामुळे आता नागराजने सुमनला जीवे मारण्याचा प्लॅन बनवलेला आहे. मित्रांनो, इथे तुम्हाला तर माहितीच आहे, अर्जुन आणि सायली आता गॅरेजपाशी येऊन पोहोचलेले आहेत. नागराजने सुमनला आधी हलवलेले आहे, परंतु आता महिपतला हलवायचे आहे. आणि आता महिपतला ते हलवत असतानाच आता सायली आणि अर्जुन आलेले आहेत. त्यामुळे आता त्यांना काही समजत नाही. ते दाराशी येऊन ठेपलेले आहेत आणि यांचं अजून महिपत अजून तिथेच खोलीत आहे. त्यामुळे आता प्रियाने डोकं चालवलेलं आहे आणि ती आता सायली आणि अर्जुनला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी तिथून बाहेर येऊन मला वाचवा असा आवाज ठोकून पुढे पळत आहे. आणि त्यामुळे सायली अर्जुन डिस्ट्रॅक्ट झाले आणि त्यामुळे तेही तिथून पळाले. म्हणजे ते अगदी दाराशी आलते, परंतु त्यांना असं वाटलं की कोणतरी अडचणीत आहे, त्यामुळे ते तिच्या मागे पळाले. परंतु प्रिया काही त्यांच्या हाती लागली नाही, कारण प्रियाने त्यांना चकवा देत प्रिया एका ढिगाऱ्याआडे लपली तिथे. त्यामुळे अर्जुन आणि सायलीला काही सापडलं नाही. परंतु आता प्रिया हा विचार करते की आता मी सायली अर्जुनला डिस्ट्रॅक्ट केल्यामुळे या नागोबाने त्या महिपतला हलवलं असेल आणि त्यामुळे आता महिपतला हलवलेला आहे नागराजने आणि सुमनपाशी आणून ठेवलेला आहे. आणि आता तो प्रियाला सांगत आहे की इथे आता मी सेफ ठिकाणी आणून ठेवलंय. तर प्रिया त्याला म्हणत आहे की इथे सुमन पण आहे, तू माझं नाव नको घेऊस, तिला कळलं तर खूप अवघड होईल. त्यामुळे तो बोलतो की अगं मी तर तिला बेशुद्ध केलंय, कधीच 4 वेळा चेक केले, तू मूर्ख आहे का? त्यामुळे आता ते दोघे जण आता म्हणजे प्रिया आणि नागराज सुमन आणि महिपतला बांधत आहेत. त्या सुमनचे एवढे हाल चालवलेले आहेत, बाप रे प्रचंड. ती बिचारी, तिला ऑलरेडीच नागराजने आधी बेशुद्ध केलं होतं, आता तिला रस्सीने बांधत आहेत. आता तिला शुद्ध यायला लागलेली आहे. तिने नॉर्मल तिने धुंदीत प्रियाचा चेहरा बघितलेला आहे, प्रियाची खाली चप्पल बघितलेली आहे. मला तरी वाटतंय आता सुमन जर अर्जुन आणि सायलीच्या हाती लागली तर ती नागराजचं भांडं फोडणारच, पण या प्रियाचं सुद्धा भांडं फोडेल. त्यामुळे आता प्रिया आणि नागराज दोघे जण खूप नीच आणि खूप नालायक माणसं आहेत. त्यामुळे आता प्रिया तिला आणखीन परत एकदा बेशुद्ध करत आहे. खूप बिचारीचे खूप हाल चालवलेले आहेत. खरंच किती नीच लोक आहेत ही. नागराजला तर लाज वाटली पाहिजे स्वतःच्या बायकोसोबत असं घाणेरडं कृत्य करताना. परंतु आता इथे सायली आणि अर्जुन खूप दोघे जण म्हणजे पुरावा शोधत आहे आणि त्यांना तिथे त्या गॅरेजच्या रूममध्ये पुरावा सापडलेला आहे की सुमन काकूला इथेच दांबून ठेवलं होतं आणि तिला आता आपण आलो म्हणून हलवण्यात आलेलं आहे. मात्र इकडे आता कसा कुणास ठाऊक, पण महिपत हा सटकलेला आहे. मला असं वाटतं त्याच्या गुंडांनी त्याला सोडवलेलं आहे. त्यामुळे आता महिपत इकडे नागराजला धमकी देत आहे. नागराज आता पुरताच घाबरलेला आहे, कारण महिपत सुटलेला आहे. इकडे आता सुभेदार कुटुंबांनी सचिनला घराबाहेर फेकून दिलेला आहे, कारण सचिनमुळे आता अस्मिताला खूप त्रास होत आहे. त्यांचे पुन्हा भांडणं झालेले आहे. त्यामुळे हाच कॉल आता बाबांनी म्हणजे कल्पनाने आपलं सायली आणि अर्जुनला सांगितलेलं आहे. त्यामुळे अर्जुन बोलत आहे की मला घरी यायच्या आत सचिन घराच्या बाहेर पाहिजे, मी त्याला पुन्हा संधी देणार नाही. त्याने आता खूप पाहिलं मी त्याचे नाटकं. तर मित्रांनो, आता काय होणार, कसं होणार, काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.